पुढचा मतदारसंघ माण मतदारसंघ आहे। अतिशय महत्त्वाचा हा मतदारसंघ, कारण याच मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराचा पुन्हा एकदा पारडं जड दिसतंय। माणमध्ये जयकुमार गोरे यांच्या सोबत प्रभाकर घारगे यांची एक महत्त्वाची आणि मोठी आणि तितकीच लक्षवेधी अशी लढत होती आणि या लढतीमध्ये जयकुमार गोरे हे माणचा आपला गड कायम राखतायत असं दिसतंय। जयकुमार गोरे हेच संभाव्य आमदार माणमधून असतील। माणच्या नागरिकांनी जयकुमार गोरे यांनाच पसंती दिली असं दिसतंय। तर प्रभाकर घारगे जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते, परंतु त्यांना इथं पराभवाचा सामना करावा लागू शकतो अशी सध्या तरी शक्यता आहे। संभाव्य आमदार म्हणून जयकुमार गोरे यांचं नाव आता इथं चर्चेमध्ये आहे। तर जयकुमार गोरे यांनी आपला गड पुन्हा का राखलाय, त्यांनी असं काय कामं केली आहेत म्हणून या मतदारसंघावरती त्यांचा होल्ड दिसतोय, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांच्याकडून। ओमकार, काय सांगाल, कुठले असे कामं आहेत किंवा कुठले मुद्दे आहेत ते जयकुमार गोरे यांना पुन्हा विजयी करतायत?